सनातन धर्माचा याच्याशी काही संबंध नाही. सनातन धर्माच्या कुठच्याही धर्मगुरूने याच्याबद्दल बोललेलं नाहीये. सनातन धर्मामध्ये ज्या काही त्रुटी असतात, काही उदाहरणार्थ नागपंचमीला नागाला दूध पाजायचं नव्हतं, ते बंद करण्यात आलं. सतीची चाल बंद करण्यात आली. जेव्हा जेव्हा विज्ञानाने नवीन नवीन शोध लावले, त्या शोधांना सगळ्यांना अडॅप्ट करणारा जो धर्म आहे तो सनातन आहे. हट्ट न धरणारा धर्म आहे तो सनातन आहे. आणखीन अंधारातून प्रकाशाकडे जाणारा, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणणारा सनातन धर्म आहे. उगाच सनातन धर्माला मध्ये आणू नका. आपण सनातन धर्माचे प्रवक्ते नाही आहात किंवा सनातन धर्माबद्दल तुम्ही अधिकारवाणीने बोलू शकत नाही ना मी बोलू शकत. तर त्याच्यामुळे कृपा करून हा धर्माला कुठच्याही आणू नका. सर्व धर्मांनी प्राणी मात्रांना सुखी ठेवण्याचाच मंत्र दिलाय. मुख्य उद्देश असा आहे की ज्यावेळी आपण जर कायदा मानत असू, जर न्यायालयाने जर निर्णय दिला असता की हा कबूतरखाना तसाच ठेवा, ती चर्चेची वेळ आली नसती. परंतु ज्यावेळी न्यायालयाने ज्यावेळी निर्णय दिलेला आहे, त्यानंतर जैन समाजाने जे रिप्रेझेंटेशन आणलंय त्याच्याबद्दल आमचे आदरणीय मुख्यमंत्री जर एखादा निर्णय घेऊन करत असतील तर त्यांचं पण न ऐकणं हा न्यायालयाचा, मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा हा अपमान आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे असा अपमान करण्याचा तुम्हाला कोणीही अधिकार दिलेला नाहीये.